नमस्कार मंडळी, तर कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे. तर आज आपण जाणार आहोत महाड शहरातील थोड्याच अंतरावर असलेल्या सुंदरवाडी गावातील हनुमान टेकडीवरती जाणार आहोत. टेकडीवरती जाण्याचे निमित्त होतं आज, म्हणजे आज हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दर्शन पण होईल आणि थोडंसं फिरून पण होईल. कॉलेजला सोबत असणारी मैत्रीण, मी आणि तिचा भाऊ आणि तिची वहिनी, असे आम्ही चौघ जण गडावरती जाणार होतो टेकडीवरती. थोड्याशा पायऱ्या चढून लगभग आम्ही हनुमान टेकडीवरती जिथे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आम्ही पोचलोच होतो. तुम्ही समोर बघू शकता की हनुमानाचं मंदिर आहे तिथे. आम्ही देवदर्शन घेतलं आणि मग आता आम्ही टेकडीच्या टोकावरती जायला निघालो होतो. तिथून बघूया महाड शहराचं दृश्य कसं दिसतं. आपण आलो एकदम टेकडीच्या टोकावरती आलोय. तर पाहू शकता इथे भगव्या रंगाचा झेंडा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता टेकडीच्या टोकावरून महाड शहराचं हे दृश्य अतिशय सुंदर दृश्य आहे. भरपूर जण इथे संध्याकाळी निवांत बसण्यासाठी येतात. आता निघालोय आम्ही परतीच्या वाटेला. तर मध्येच आलो आणि स्वातीच्या वहिनीचा फोन आला की आम्ही पण गडाच्या टोकावरतीच, तुम्ही थांबा, आपण सोबत जाऊया खाली. तर आता तुम्ही बघू शकता हे वहिनी आणि हे रवी म्हणजे स्वातीचा भाऊ आणि ही स्वाती. आणि घरी जाता जाता टेकडीवरती एक शिवलिंग आहे छोटंसं. तर रवी म्हणाले की ते पण जाता जाता आपण बघूया. आता त्याच दिशेने आम्ही निघालो. तर तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. काळा कष्टाने काही एवढं दिसत नाही तरी स्वाती फ्लॅश मारून दाखवते. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, इथे शिवलिंग आहे. दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरलोय. तर तुम्ही पाहू शकता इथे फार गर्दी आहे महाप्रसादासाठी. आम्ही खाली आलोय आणि खाली चाललोच आहे. आणि तितक्यात आता आला हा सिद्धू, आपला मित्र आहे, क्रिकेट खेळतो. स्वतःच्या घराच्या जवळ चाललेलं आहे. समोर पाहू शकतो तिचं घर. आणि तिला आता मी घरी सोडतोय आणि मी आता चाललोय.
महाडमधील सर्वात जुनीची तालीम म्हणजे हनुमान नाटशाळा. ते हनुमान जयंतीनिमित्त आज आखाडा काढला जातो. तर तुम्ही बघू शकता पारंपरिक वाद्यांनी आखाडा नाचवला जातो. बाजारपेठेतून ही मिरवणूक काढली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.